नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर्स बाय मेघालय या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. येथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहत असतो, जे तुम्हाला आपल्या MPSCच्या सर्व एक्झाममध्ये तसेच महाराष्ट्र शासनाच्या सर्व सरळ परीक्षांमध्ये आणि सर्व केंद्रीय परीक्षांमध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे त्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना याचा उपयोग होऊ द्या. आणि जर माझी मेहनत तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक जरूर करा. आणि या व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना आहे तुम्हा सगळ्यांसाठी, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून मला ते तुम्हाला सांगता येईल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, स्वतःच्या वैयक्तिक नोट्स काढा, हे विनंती आहे. चला तर आज पाहूया 30 डिसेंबर 2025च्या चालू घडामोडी. आणि आपला पहिला प्रश्न आहे, ट्रेडविन्स या घटकाअंतर्गत 2025 मध्ये भारताने खालीलपैकी कोणत्या देश किंवा गटांसोबत महत्त्वाचे व्यापार करार केले? ऑप्शन आहेत: ए अमेरिका व चीन, बी जपान व दक्षिण कोरिया, सी UK EFTA देश, ओमान व न्यूझीलंड, आणि डी आफ्रिकन युनियन. तर याचं योग्य उत्तर आहे सी UK EFTA देश आणि ओमान व न्यूझीलंड. त्याचं स्पष्टीकरण पाहून घ्या. 2025 मध्ये अमेरिकेने भारतावरती जादा शुल्क लादण्याचे मुख्य कारण काय, तर भारताने रशियाकडून तेल आयात सुरू ठेवणे व बाजारपेठ प्रवेशावरती मतभेद. जीएसटी सुधारणा 2025 अंतर्गत खालीलपैकी कोणता बदल महत्वाचा करण्यात आलेला आहे, तर 12 आणि 28% जीएसटी स्लॅब रद्द करण्यात आलेले आहेत. ट्रम्प साइज्ड रोड ब्लॉक हा शब्दप्रयोग या आर्टिकलमध्ये महत्वाचा आहे, तर तो काय आहे, तर अमेरिकेने भारतावरती लादलेले उच्च आयात शुल्क म्हणजे टॅरिफ्स. पुढील प्रश्न क्रमांक 2. नेपाळमध्ये जेनझी आंदोलनाचा तात्काळ उद्रेक खालीलपैकी कोणत्या कारणामुळे झाला? त्याचे ऑप्शन आहेत: ए सीमावाद, बी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती बंदी, सी चीनचा वाढता हस्तक्षेप, आणि डी महागाई वाढ. तर याचं योग्य उत्तर आहे बी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी. त्याचे पॉइंट्स पाहून घ्या. पार्श्वभूमीवरती म्हणजे या पार्श्वभूमीवरती नेपाळमध्ये कोणती महत्वाची राजकीय घडामोडी झाल्या, तर संसदेने विघटन व सरकारचे राजीनामे तिथे जास्त प्रमाणात दिलेले आपण पाहिले, जे न्यूजमध्ये पण भरपूर होतं. नेपाळमधील राजकीय अस्थिरता भारतासाठी चिंतेची का आहे, तर खुल्या सीमेमुळे भारताच्या सुरक्षिततेवरती व प्रादेशिक धोरणावरती परिणाम होतो. आणि पुढचा मुद्दा आहे, भारत नेपाळ संबंध पुनर्प्रस्थापित करण्यासाठी व्यवहार्य मार्ग कोणता, तर जलविद्युत व आर्थिक सहकार्य वाढवणे. कारण आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी. मला असं वाटतं टॉलरन्स आपण आपल्यामध्ये आणणं खूप गरजेचं आहे, जर आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये टिकायचं असेल. सहनशक्ती असली पाहिजे प्रत्येक व्यक्तीमध्ये. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3. माय आयडिया ऑफ नेशन फर्स्ट रिडिफायनिंग अनअलॉयड नॅशनलिझम हे पुस्तक कोणी लिहिले? तर त्याचे पर्याय आहेत: ए नितीन गडकरी, बी योगी आदित्यनाथ, सी उदय माहुरकर, आणि डी हेमंता बिस्वा सर्मा. तर याचं योग्य उत्तर आहे सी उदय माहुरकर. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पाहून घ्या. पुस्तकाचे प्रकाशन खालीलपैकी कोणी केले, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकाच्या प्रस्तावनेसंदर्भात काय सांगता येईल, तर फॉरवर्ड योगी आदित्यनाथ यांनी आणि प्रिफेस हेमंता बिस्वा शर्मा यांनी लिहिलेली आहे याची प्रस्तावना. आणि नॅशनल फर्स्ट संकल्पनेबाबत कोणता दृष्टिकोन या पुस्तकामध्ये मांडण्यात आलेला आहे, तर घटनात्मक, सभ्यतागत व जबाबदारीवरती आधारित राष्ट्रवाद अशी याची कन्सेप्ट आहे या पुस्तकाची. आणि राष्ट्रबळ वाढवण्यासाठी कोणता घटक अत्यावश्यक आहे असं यात सांगण्यात आले, तर संरक्षण तयारी व स्वदेशी तंत्रज्ञानातील गुंतवणूक. प्रश्न क्रमांक 4. ग्लोबल चेस लीग GCL 2025 सेशन 3चे विजेते ठरलेल्या संघाचे नेतृत्व कोणत्या भारतीय बुद्धिबळपटूंनी केले? तर त्याचे ऑप्शन्स आहेत:
ए. विश्वनाथ आनंद व विदित गुजराथी, बी. आर. प्रज्ञानानंदा व अनिश गिरी, सी. पेंटाला हरिकृष्ण व निहाल सरीन आणि डी. अर्जुन एरिगैसी व एस. एल. नारायणन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आर. प्रज्ञानानंदा व अनिश गिरी. त्यांचे महत्त्वाचे पॉईंट्स पाहून घ्या. कोणत्या संघाचा पराभव केला यांनी? तर त्रिवेणी कॉन्टिनेंटल किंग्स यांचा. आणि अंतिम सामन्याबाबत योग्य काय आहे यामध्ये? तर अल्पाईन एच.सी. पायसर्सने 4-2 व 4.5, 1.5 अशा फरकाने विजय मिळवला. पुढील प्रश्न क्रमांक 5. जगातील सर्वात मोठे मुक्त म्हणजे ओपन एअर नाट्यगृह धनु यात्रा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली? तर त्याचे पर्याय आहेत ए. उत्तर प्रदेश, बी. ओडिशा, सी. मध्य प्रदेश आणि डी. राजस्थान. तर याचं योग्य उत्तर आहे बी. ओडिशा. त्याचे पॉईंट्स पाहून घ्या. धनु यात्रेमध्ये प्रामुख्याने कोणत्या देवतेच्या जीवनावरती आधारित नाट्य सादरीकरण केले जाते? तर ते भगवान कृष्ण. आणि कोणत्या वैशिष्ट्यामुळे ती इतर सांस्कृतिक उत्सवांपेक्षा वेगळी ठरते? तर संपूर्ण शहर हेच रंगमंच म्हणून वापरणे हे त्याचे विशेष आहे. आणि उत्सवाला केंद्र सरकारकडून कोणता दर्जा प्रदान करण्यात आला आहे? तर राष्ट्रीय उत्सवाचा दर्जा केंद्र सरकारकडून याला देण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 6. 2026 मध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्र जैवविविधता परिषद UN बायोडायव्हर्सिटी कॉन्फरन्स म्हणजे COP17 आयोजन कोणत्या देशात करणार आहेत? तर ते आहेत ए. जॉर्जिया, बी. अझरबैजान, सी. अर्मेनिया आणि डी. कझाकस्तान. तर याचे योग्य उत्तर आहे बी. याचे योग्य उत्तर आहे सी. अर्मेनिया. महत्वाचे पॉइंट्स पाहून घ्या. COP17 कोणत्या स्थानिक प्रजातीपासून प्रेरित आहे? तर पॉलिमॅटस इरिव्हॅनियस फुलपाखरू. लोगोमध्ये समाविष्ट 23 चिन्हे कोणत्या आंतरराष्ट्रीय चौकटीचे प्रतीक आहेत? तर कुनमिंग मॉन्ट्रियल ग्लोबल बायो डायव्हर्सिटी फ्रेमवर्क. 23 चिन्हे या लोगोमध्ये समाविष्ट आहेत. आणि घोषवाक्य कोणते आहे? तर टेकिंग ऍक्शन फॉर नेचर असं त्याचं घोषवाक्य आहे COP17चं. पुढील प्रश्न क्रमांक 7. अटल स्मृती न्यास संस्थेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर त्याचे पर्याय आहेत ए. विजयकुमार मल्होत्रा, बी. राम बहादूर राय, सी. एम. व्यंकय्या नायडू आणि डी. नरेंद्र मोदी. याचे योग्य उत्तर आहे एम. व्यंकय्या नायडू यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि अध्यक्षपद कोणाच्या जागी स्वीकारले नायडू यांनी? तर विजयकुमार मल्होत्रा यांच्या. आणि अटल स्मृती न्यास संस्थेच्या अध्यक्ष म्हणून व्यंकय्या नायडू यांनी जबाबदारी काय आहे? तर गव्हर्निंग बॉडी व कार्यकारी समितीची रचना करणे अशी त्यांच्यावरती जबाबदारी असणार आहे यामध्ये. पुढील प्रश्न क्रमांक 8. बारपुत्रा ऐतिहासिक ग्राम योजना अलीकडे पंतप्रधानांनी कोणत्या राज्यात सुरू केली? तर ती पश्चिम बंगाल, ए. पश्चिम बंगाल, बी. ओडिशा, सी. आंध्र प्रदेश आणि डी. झारखंड. तर त्याचे योग्य उत्तर आहे ओडिशामध्ये. योजना देखील बऱ्याच येतात आपल्या एक्झाम्समध्ये. पॉइंट्स पाहून घ्या. मुख्य उद्देश काय? तर ओडिया महापुरुषांच्या वारशाचा सन्मान करणे अशी ही योजना आहे. आणि महत्वाचा उद्देश काय आहे याचा? तर सांस्कृतिक पर्यटनाला चालना देणे. पुढील प्रश्न क्रमांक 9. 40वी आशियाई जलपक्षी गणना आणि 60वी आंतरराष्ट्रीय जलपक्षी गणना कोणत्या अभयारण्यात घेण्यात येणार आहे? तर त्याचे पर्याय आहेत ए. चिल्का सरोवर अभयारण्य, बी. भितरकानिका अभयारण्य, सी. कोरिंगा वन्यजीव अभयारण्य आणि डी. सुंदरबन अभयारण्य. तर याचे योग्य उत्तर आहे कोरिंगा वन्यजीव अभयारण्य. हे कोणत्या नदीच्या मुखाजवळ करण्यात येणार आहे? तर गोदावरी नदीच्या. आणि कोरिंगा वन्यजीव अभयारण्य 2026 मध्ये होणारी जलपक्षी गणना ही क्रमांकाने कितवी आहे किंवा कोणती आहे? तर ती 10वी आहे. आणि पक्षी प्रजाती अतिसंवेदनशील वर्गात
कोणता घटक मोडतो यामध्ये, तर इंडियन स्कीमर. आणि जलपक्षी गणनेबाबत काय सांगते, तर ही वार्षिक आंतरराष्ट्रीय निरीक्षण कार्यक्रम आहे हा. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. डिसेंबर 2025 मध्ये केंद्र सरकारने अरवली पर्वत रांगांबाबत कोणता महत्वाचा निर्णय घेतलेला आहे, तर त्याचे पर्याय आहेत: ए, सर्व विद्यमान खाणी बंद केल्या. बी, नवीन खाणपट्टे म्हणजे मायनिंग लीज देण्यावरती पूर्ण बंदी घातलेली आहे. आणि सी, अरवली राष्ट्रीय उद्याने जाहीर केले. आणि डी, खाणकरांना कर सवलत दिलेली आहे. याचा बरोबर जो पर्याय आहे तो आहे बी, नवीन खाणपट्टे म्हणजे मायनिंग लीज देण्यावरती पूर्ण बंदी घातलेली आहे. त्याचे पॉइंट्स पाहून घ्या. कोणत्या भौगोलिक विस्तारावरती लागू आहे, तर दिल्ली ते गुजरातपर्यंत संपूर्ण अरवली प्रदेशावरती ही बंदी घालण्यात आलेली आहे. बंदीचं प्रमुख कारण काय आहे, तर अवैध खाणकाम रोखणे व पर्यावरणाचं संरक्षण करणे हा यामागचा उद्देश आहे. आणि जबाबदारी कोणत्या संस्थेला देण्यात आलेली आहे याची, तर भारतीय वन संशोधन व शिक्षण परिषद. पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 11. सुपर किल्नोवा या संशोधनात भारतातील कोणत्या संस्थेचे शास्त्रज्ञ सहभागी झाले होते, तर त्याचे पर्याय आहेत: ए, इस्रो आणि TIFR. बी, IIT बॉम्बे आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स बेंगलोर. सी, IISc बँगलोर आणि DRDO. आणि डी, BARC आणि TRL अहमदाबाद. तर याचं योग्य उत्तर आहे IIT बॉम्बे आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स बेंगलोर यांनी सहभाग घेतला होता. त्याचे पॉइंट्स पाहून घ्या. किल्नोवा कसे निर्माण होतात, तर 2 न्यूट्रॉन ताऱ्यांच्या संघर्षामुळे ते निर्माण होतात. सुपर किल्नोवामध्ये सामान्यतः किल्नोवापेक्षा कोणती वेगळी वैशिष्ट्य आहे, तर ती एक सुपरनोवा विस्फोटाने सुरू होते आणि नंतर किल्नोवा तयार होतो त्यातून, असं त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. संताळी भाषेत भारतीय संविधानाचे प्रकाशन कोणत्या दिवशी कोणत्या स्थळी करण्यात आले, तर त्याचे पर्याय आहेत: ए, 27 डिसेंबर 2025 राष्ट्रपती भवन नवी दिल्ली. बी, 26 जानेवारी 2025 संसद भवन नवी दिल्ली. सी, 15 ऑगस्ट 2025 राजभवन रांची. आणि डी, 26 नोव्हेंबर 2025 विधान भवन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 27 डिसेंबर 2025 राष्ट्रीय भवन नवी दिल्ली. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पाहून घ्या. संविधान कोणत्या लिपीत लिहिले गेलेले आहे, तर ओक चिकी. आणि संताली भाषा संविधानाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये समाविष्ट आहे, तर 8व्या अनुसूचीमध्ये 92वे संविधान सुधारणा अधिनियम 2003 नुसार. हा पॉलिटीचा प्रश्न आहे. आणि कोणत्या राज्यांमध्ये बोलली जाते संताळी ही भाषा, तर ती झारखंड, ओडिसा, पश्चिम बंगाल आणि बिहार इथे. आणि द्रौपदी मुर्मू आपल्या ज्या राष्ट्रपती आहेत त्यांनी हे प्रकाशित केलेले आहे. ठीक आहे. आजचे आपले 30 डिसेंबर 2025चे लेक्चर तर झालेले आहे, पण मला एक महत्त्वाची सूचना द्यायची होती की मी 2 लेक्चर आपले महत्त्वाच्या घटकावरती 2025चे आणले होते, आर्थिक आणि पुरस्कार आणि सन्मानांचे. पण कसं होतंय की वेळ कमी आहे आणि रिव्हिजन बेस मी हे स्टार्ट केले होते लेक्चर्स. तर मी काल असा विचार केला की टॉप मोस्ट इम्पॉर्टंट मी काही प्रश्न तयार करावेत, कारण की घटक वाईज गेलं तर त्याला वेळही जास्त जातो आणि मुलांना त्याचा कितपत फायदा होईल याची काही शुअरिटी नाहीये. त्यामुळे मी एक 100 प्रश्न जे व्हेरी इम्पॉर्टंट आहेत तसे मी 2 लेक्चरमध्ये तुमच्यासाठी आणणार आहे. तर त्याचा आज लेक्चर म्हणजे 1 ते 50 प्रश्न तुम्हाला आज मिळतील आणि त्याच्या पुढचे प्रश्न उरलेले 50 प्रश्न तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये जे मी संध्याकाळी अपलोड करते तसे तुम्हाला मिळतील. तर ते तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे एकदा दोनदा जरी तुम्ही ते 100 प्रश्न जर पाहिलेत ना, तर तुमचं छान रिव्हिजन होईल आणि येत्या जी काही 4 जानेवारीला एक्झाम आहे कंबाईनची, त्यामध्ये तुम्हाला त्या प्रश्नांचा उपयोग होईल. ते प्रश्न तुम्हाला नक्की त्यामध्ये पाहायला मिळतील असं मला वाटतं. त्यामुळे ते 2 लेक्चर आज आणि उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला टॉप 100 क्वेश्चन तुम्हाला मिळून जातील. त्याचं जास्तीत जास्त रिव्हिजन करा आणि एक्झाम छान द्या. आणि हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलं त्याबद्दल थँक्यू सो मच.